मसवड पोलिसांची अवैध दारू विक्री आणि अवैध दारू वाहतूक अनुषंगानं धडाकेबाज कामगिरी। 5 किलोमीटर पाठलाग करून लाखो रुपये किमतीची देशी विदेशी ताडी हातभट्टी वाहनासह जप्त करून आरोपींना अटक। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची पोलीस स्टाफसह कारवाई। मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांना आळा बसावा तसेच अवैध दारू वाहतूक व दारू विक्री बंद व्हावी या अनुषंगानं गोपनीय माहिती काढून त्याचबरोबर संशयित इसमांचा पाठलाग करून अवैध दारू विक्री आणि दारू वाहतुकीच्या अनुषंगानं गुन्हे दाखल। मौजे हिंगणी तालुका मान गावच्या हद्दीत आरोपी तातोबा लक्ष्मण सरतापे हा ताडी व हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाल्यानं त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला रेड मारून त्याच्याकडून ताडी आणि हातभट्टी दारू जप्त केली। तसेच पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित इसम त्याच्या मोटरसायकलवरून दहिवडी ते म्हसवड जाणाऱ्या रोडवरून बेकायदा बिगर परवाना देशी विदेशी दारूची वाहतूक करून घेऊन जात असताना त्याच्यावर संशय आल्यानं त्याला थांबण्याचा इशारा करून देखील तो न थांबल्यानं त्याचा जवळपास 5 किलोमीटर पाठलाग करून त्यास पकडल्यानंतर त्याने त्याचं नाव पोपट पांडुरंग शिंदे राहणार पानवण तालुका मान जिल्हा सातारा असं सांगितलं। त्याच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू विदेशी दारू भेटलेली असून जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, मैना हांगे, सुरेश हांगे, नितीन निकम, संजय आसवले, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकोळे, वसीम मुलाणी, संतोष काळे यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राइब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।